स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप करण्यासाठी मिळालेले अत्याधुनिक 5G ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे कुचकामी ठरले आहेत। त्यामुळे 10-15 दिवसांपासून रेशन दुकानदारांचे धान्य वाटप थांबले आहे। याच्या निषेधार्थ रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आली। यावेळी आमदार शिरीष चौधरींसह तहसीलदार B.A. कापसे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा दुपारी काढण्यात आली। सर्व ई-पॉस मशीन आज तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करण्यात आल्या। संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यावेळी उपस्थित होते। गेल्या दीड वर्षापासून आम्हाला अत्यंत आधुनिक असे ई-पॉस मशीन शासनाने पुरवल्या। 5G टेक्नॉलॉजी ती आहे, परंतु सर्व्हर चालत नसल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून कुठलंही धान्य वाटप कुठल्याही दुकानावरती होत नाही आहे। दुकानात धान्य पडून आहे, गिऱ्हाईक समोर उभा आहे, आम्ही दुकानावर हजर आहे, परंतु लोकांना धान्य देऊ शकत नाही। गोरगरीब जी जनता आहे ती आपला रोजंदारी टाकून, आपली मजुरी टाकून दिवसभर आता सर्व सुरू होईल, उद्या सर्व सुरू होईल, संध्याकाळी सर्व सुरू होईल या आशेने आमच्याकडे येत असते आणि आमच्या असल्यावर सुद्धा आम्ही त्यांना धान्य देऊ शकत नाही। त्यामुळे कुठलीही तक्रार येणार नाही। परंतु शासन इतका पैसा खर्च करून लाखो रुपयाची, करोडो रुपयाची टेक्नॉलॉजी आणून मशीन देऊन सर्व्हर जर चालत नसेल तर ते मशीन आज रोजी कुचकामी ठरलेलं आहे। गेल्या 15 दिवसात प्रत्येक दुकानदाराची ही मानसिक परिस्थिती ढासळलेली आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे उद्विग्न होऊन आणि शासनाच्या लक्षात यावं, शासनाला जाग यावी त्यासाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा आज रोजी रावेर तहसील कार्यालयावर ही आणून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। त्याबद्दल तालुका रेशन दुकानदार संघटना यांच्या वतीनं ई-पॉस मशीन कायमस्वरूपी बंदच पडत असल्यामुळे या 15 दिवसात दुकानदारांना हे धान्याची वाटप करता आली नाही। वास्तविक मशीन शासनाने दिल्या, सर्व्हर चालू ठेवणं हे शासनाचंच काम आहे। रेशन दुकानदाराचा सर्व्हर चालू असण्याशी काही एक संबंध नाही। त्यांनी जर ते चालू ठेवलं तर आम्ही निष्ठेनं ते वाटप करतोच आणि एवढी वाटप करून सुद्धा आजपर्यंत आमच्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्षच केलेलं आहे। अगदी तुटपुंजा कमिशनमध्ये दुकान चालवा असं शासन म्हणते। 3-4 वर्षापासून आमचं थोडंसं कमिशन वाढवावं, ते आम्हाला द्यावं याची मागणी केली। घर त्याचं भाडं द्यावं लागतं, काट्यावरती माणूस बसतो त्याला 400 रुपये रोज द्यावा लागतो। त्याने 1-2 काटा जरी केला आणि सर्व्हर बंद पडलं, मशीन बंद पडलं तरी तो म्हणतो की मी तुमच्या कामावरती हजर आहे, मला रोज पूर्ण लागेलच। अशा कचाट्यामध्ये दुकानदार सापडलेला आहे। म्हणजे जवळजवळ निम्मे पैसे का मग दुकानदाराने त्या काटा करणाऱ्याला द्यावे, एखाद्या घर भाड्याला द्यावे, का इलेक्ट्रिक बिल भरावं, हा मोठा प्रश्न आहे। तर शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि दुकानदाराला त्या बाबतीत सर्व मदत करावी। ही कमिशन वाढून मिळवावं ही आमची प्रमुख मागणी आहे। मशीनच्या संदर्भात काही तक्रारी तुमच्या त्या सुद्धा तुम्ही काय वापस करणार आहात का असं प्रशासनाकडे? तालुक्यात जमा करतो आम्ही मशीन या तहसील कचेरीमध्ये। संपूर्ण राज्यामधला प्रश्न आहे, आजचीच तारीख आहे। शासनाला जाग यावी हा त्या मागचा उद्देश आहे आमचा।